जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा आता वातावरण पावसाचं तयार झालेलं आहे. नक्कीच, आणि नक्कीच. हां. तर आता हं. आजची परिस्थिती काय राहील आणि इथून मोरची परिस्थिती काय राहील ते आता डिटेलमध्ये माहिती द्या सर. नक्कीच. 17, 18, 19 ते 26 तारखेपर्यंत हे वातावरण आहे. एक हां, आठवडाभर खराब आहे, पण रोजच पाऊस नाही असं काही नाही. कोणत्या हां. तारखेला कोणता भाग आणि कशाप्रकारे हे देखील आपण लक्षपूर्वक ऐका. शेवटपर्यंत पहा. हो. आज वातावरण हे अंधुक होईल, ढगाळ होईल, गरमी, उष्णता ह्या दोन्ही गोष्टी जाणवू लागेल. आभाळात थोडा शिरवाळपणा म्हणजे थोडंसं सावलीसारखं वाटेल, पण उष्णता कायम राहील. आणि आज सोलापूर सारख्या ठिकाणी थोडंसं बेळगाव वगैरे भागामध्ये होण्याचा अंदाज आहे. हो. उद्यापासून वातावरण आणखीन तीव्र होईल. म्हणजेच दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 18 तारखेला पहिला पाऊस आगमन करेल. याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली तुरळक ठिकाणी, पुण्यात मोजक्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं स्वरूप जे आहे ते सोलापूर काही भागांमध्ये, बीडमध्ये काही ठिकाणी, धाराशिव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी हे 18चं स्वरूप आहे. आणि हां. सगळ्यात विषय असा आहे की सुरुवात करताना तो मोजकी करत असतो आणि नंतर त्याचा प्रभाव वाढत असतो. त्यामुळे 19 तारीख ही मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाग, नाशिक क्षेत्र, धुळ्यात काही ठिकाणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर हे संध्याकाळपर्यंत डेव्हलप करेल. दिवसा नाही आला याचा अर्थ येणार नाही असं नाही. हां. संध्याकाळपर्यंत नक्की आवर्जून घेईल. आणि याच्यातून काही वाचलेले भाग असतील तर ते 20 तारखेला कव्हर अप होतील. म्हणजे संभाजीनगर अनेक ठिकाणी, धुळ्यात अनेक ठिकाणी, नाशिक अनेक ठिकाणी, जालना, इकडे पैठण, गंगापूर, अकोला, वाशिम, बीड, लातूर अशा अनेक भागांचा समावेश आहे. त्यामुळे हां. सतर्क राहा. पाऊस अवकाळी आहे. अनेक भागांना तो सोडूनही देईल. 25% व्याप्ती आहे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी व्याप्ती ही जाणार आहे 40च्या आणि 35च्या आसपास. हां, हां. हम्म. सर गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्याला होणार काय विशेष? गारपीटचे रडार सध्या पश्चिम महाराष्ट्राला अनेक ठिकाणी बनलेले आहेत. कोल्हापूर वगैरे भागांना. हां. आणि पाऊस हा लांबणीखाली आहे. म्हणजे 26 तारखेपर्यंत असल्यामुळे गारपीटचे रडार जे आहे ते लॉंग टर्म काम करतील. पुढे चालून 26-27 पर्यंत हा मजल मारू शकतो. मध्यंतरी 22-23 ला थोडा विश्रांती घेईल. पण हां. पाऊस मात्र आहे जास्त. सतर्क राहा. झाकून ठेवा. कामं करत राहा. असं एक विनंती असेल. म्हणजे आता हे 3-4 तारखेला पाऊस झाला तसंच होणार का? हम्म. हो. नंतर ते 24 ला पण आहे आणि कसं आहे माहिती आहे का? आता हे वातावरण खराब आहे. ज्यामुळे आपला लाखोंचा माल भार उघड्यावर पडलेला आहे. म्हणून हा सतर्कतेचा इशारा दिलाय. हो सर. कोणताच पाऊस सर्वदूर व्याप्तीचा नसतो. 100% भाग घेत नसतो. पण जिथे बी पडेल तिथे अवकाळी, वादळी वारे, गारपीट, मुसळधारपणा, अतिवृष्टीपणा सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळते. कोल्हापूर सारख्या ठिकाणी आणि पुणे, दक्षिण महाराष्ट्र ठिकाणी. हो. मराठवाड्याच्या बाबतीत आणि विदर्भाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की आपण वळीवाचा पाऊस जसा म्हणतो स्थानिक वातावरणाचा, त्या हो. पद्धतीने वर्कआउट करणार आहे. आणि हे चक्क आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे सतर्क कसं राहायचं तर राहा. बीडला आहे, परभणीला आहे, लातूरला आहे, हिंगोली, वाशिम पर्यंत मध्ये आहे. यवतमाळला मोजक्या ठिकाणी, वर्धा वगैरे भाग देखील समाविष्ट आहे. हां, हां. काय हम्म. विषय आहे सर विजांच्या कडकडाट काय विशेष ह्याच्यावर? हे बघा, उष्णता अधिक म्हणलं तर गारपीट असते, विजा असतात, विजांचा वारं पण असतं. म्हणजे स्थानिक लेवलला हाय प्रेशर, लो प्रेशर बनणं ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. हो. आणि याचा परिणाम माणसावरती गंभीर नाहीये, हे मागे पण सांगितलंय. आता ओल्या दुष्काळाचं भाकीत जे होतं गेल्या वर्षी एकानेही वर्तवलं नाही. आता हो. कोरडा दुष्काळ पडणार असं सांगतायत. तर हे चित्र सुद्धा बदलून जाईल. काय आहे काय नाही आपल्या उद्याच्या लाईव्ह मध्ये किंवा तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण हो. थोडक्यात सांगायचं झालं की पाऊस हा उद्यापासून सुरुवात होते. सुरुवात करताना थोडी असते. 19-20 ला परत वाढेल. 22-23 ला आणखीन दक्षिण भाग काय घेईल. असं चालत चालत 26-27 पर्यंत, 28 पर्यंत आहे. हां, हां. हम्म. ठीक आहे सर. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. हो.